कोल्हापुरातील मंगळवार पेठेमध्ये दिव्यांग भवन उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती। यासाठी सुमारे 60 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन खुदाईचं कामही सुरू करण्यात आलं होतं। मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम तात्पुरतं थांबवण्यात आलं। दरम्यान महापालिकेच्या 5व्या महासभेत दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। या पार्श्वभूमीवर आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात गुरुवारी सायंकाळी दिव्यांग बांधव आणि स्थानिक नागरिकांच्या समवेत संयुक्त बैठक पार पडली। बैठकीत दिव्यांग बांधव आणि स्थानिक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं। शहरातील प्रस्तावित दिव्यांग भवनाबाबत स्थानिकांच्या विरोधाची दखल घेत सर्वांना मान्य होईल असा सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल असं आश्वासन महापौर रूपाराणी निकम यांनी दिलं। दिव्यांग संघटनांनी मंजूर जागेवरच दिव्यांग भवन उभारण्याची एकमुखी मागणी केली, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्राम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल मिर्जे यांनी दिलाय। 1 एकर जागा कोल्हापूर शहरात मिळणं आज अशक्य आहे। कारण काय, कोल्हापूर शहरातला जो निधी आहे महानगरपालिकेचा 5% हे कोल्हापूर शहरातल्या मर्यादित दिव्यांगासाठी आहे। आणि जिल्हा लेवलचा जर बघितला म्हटला तर जिल्हा परिषद हे ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी आहे। जिल्हा परिषदचा निधी इथल्या शहरातल्या लोकांना देत नाहीत आणि शहरातला निधी आम्ही ग्रामीणल्या लोकांना देत नाही। आणि वास्तविक आता जे दिव्यांग भवनचा जो विषय आहे ते आमच्या दिव्यांग निधीतून 5% निधीतून राखीव आहे। त्यासाठी आम्ही 1,75,00,000 रुपये हा निधी आम्ही तिथं भवनसाठी राखीव ठेवलेला आहे। आणि जर जागा बदलून जर तिथं देतो म्हटले तर आम्ही परत तीव्र आंदोलन उपोषण याशिवाय आम्हाला पर्याय मार्ग राहणार नाही। यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते आदिल फरास, नगरसेवक अमर समर्थ, विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका जयश्री चव्हाण, माधुरी नकाते यांनी भूमिका मांडली। बैठकीला महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपायुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, विशाल चव्हाण, प्रवीण सोनवणे, नगरसेविका पूर्वा राणे, नीलांबरी साळोखे, प्राजक्ता जाधव, माजी नगरसेवक किरण नकाते, माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह विविध संघटनांचे दिव्यांग बांधव आणि नागरिक उपस्थित होते।